नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दिवाळी स्पेशल चौथ्या भागामध्ये। तर आजचा पदार्थ आहे करंजी। वेळ लागणारा हा असा पदार्थ आहे, तर आज तो आपण झटपट कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर आता मम्मी आपल्याला सगळं साहित्य आणि कृती सांगते। 1 किलो रव्याच्या करंज्या बनवणार आहोत आपण। हा 1 किलो रवा आहे आपला। हे मैद्याचं पीठ आहे। ह्याच्यात हा अर्धा किलो डालडा भाजायला लागेल। आपण लाटतो ना पोळ्या, त्याच्यासाठी हे 1 वाटी पीठ घेतले। ड्रायफ्रुट्स घेतले, ते हे बदाम आहे थोडं, हे काजू आहे आणि हा पूर्ण मोठी वाटी खोबरा आहे हा। आणि त्याच्यामध्ये थोडंसं मनुका थोडं टाकलं, जायफळ आणि वेलची वाटून टाकलेली आहे ती टाकायची। आता आपली कढई चांगली तापलेली आहे आणि ह्याच्यामध्ये डालडा पण लिमिट मध्येच घ्यायचा। डालडा जास्त नाही रव्याला वापरायचा, कारण मग एकदम चिकट चिकट होतात ते। हा पण रवा आता साफ करून घेतलाय व्यवस्थित आणि रवा चांगला भाजला पाहिजे। 1 किलो रवा आपण 4 चमचे डालड्यामध्ये भाजून घेतलेला आहे छान। तुम्हाला डालडा नको असेल तर तुम्ही साजूक तुपातही भाजून घेऊ शकता। आता हे बाकीचे जे साहित्य आहे आपल्या सारणामध्ये जाणार, ते आपण 1-2 मिनिटं गरम करून घेऊया। थोडं भाजलं की ड्रायफ्रूट 3 चमचे खसखस आहे, चमच ते जायफळ थोडं टाकायचं त्याच्यामध्ये आणि ही वेलचीची पावडर केली साखर टाकून, ती 1 चमच, म्हणजे जाडसर झाले होते। आता आपला रवा थंड झालाय। आता 1/2 किलो तरी साखर ह्याच्यामध्ये घेतली पाहिजे। आता मी चाळून घेते, कारण पिठी साखर आहे ना, त्याच्यामुळे जरा चाळून घेतली तर खड्यासारखे नाही लागत आहे। आता आपण पीठ मळून घेणार आहे मैद्याचं। आता चवीनुसार थोडं मीठ टाकते आणि ह्याच्यात थोडं पिठामध्ये मीठ टाकलं पाहिजे, म्हणजे पोळ्या छान जरा मागून चवीला छान लागतात। आणि हे पीठ असं आहे की हे जरा पातळ मळून ठेवायचं पीठ, हे सुकतं जास्त। मोठा भांडा घ्या पीठ मळायला, म्हणजे पीठ कसं कुठेही लागत नाही बघा, आजूबाजूला पण टेन्शन नाही, साफसूफ करायला नको, छानपैकी मळून पटकन होतं। ह्याच्यात थोडंसं तेल टाकणार ते, असं पीठ मळायचं। हे छानपैकी बघ पीठ आता मस्तपैकी मळून झालंय आपलं आणि थोडा वेळ झाकून ठेवूया आपण। आता आपलं सारण तयार आहे। आता मम्मी आपल्याला पारी लाटून देत आहेत। तर ह्या पारी चिरण्याने कशा कापायच्या आणि साच्यात कशा करंज्या बनवायच्या, या 2 प्रकारे आपण करंज्या आता बघणार आहोत। आता आपण मैद्याची मस्त अशी पारी लाटून घेतलेली आहे। छोटा चमचा, जेवढं सारण तुम्हाला भरता येईल तेवढं भरून घेऊ शकता। लक्षात ठेवा सारण जास्तही होता कामा नये, कारण मैद्याचं पीठ हे पातळ असल्यामुळे कधी कधी करंजी तेलात फुटण्याची शक्यता असते। पारीला 4ही बाजूने आपण पाणी लावून घेऊ की जेणेकरून ती चिकटून जाईल। अशा पारंपरिक पद्धतीने आम्ही करंज्या बनवतो आणि त्याचबरोबर आम्ही साच्यातही बनवतो, साच्यात पटापट होतात। पूर्ण कडा दाबून बंद करून घेऊया आणि चिरण्याच्या साह्याने आता आपण कापून घेऊया। अशा प्रकारे ही आपली पहिली करंजी तयार आहे। जर तुम्हाला चिरण्याने जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे साच्याचा उपयोग करून सुद्धा करंजी सुंदर एकदम येते। अशा प्रकारे आपल्या ह्या साच्यातल्या आणि चिरण्याच्या साह्याने बनवलेल्या अशा 7 ते 8 करंज्या आपण इथे रेडी करून घेतलेल्या आहेत। तेलही तापलेलं आहे गरम गरम। करंज्या भरून झाल्यानंतर कापल्यानंतर जास्त वेळ ठेवायच्या नाहीयेत, ते पीठ सुकलं जातं, तळून काढायचं, पटापट तळून काढायच्या आणि करंजी चांगली लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्या मस्त करंज्या तळल्या गेलेल्या आहेत। सगळ्या करंज्या तसेच व्यवस्थित तळून घ्या।
अशा प्रकारे ह्या आपल्या अर्धा किलो सारणाच्या तसेच अर्धा किलो मैद्याच्या पिठाच्या करंज्या आपण टोपलीवर करंज्या बनवलेल्या आहेत. मस्त अशा खमंग आपण तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.